दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल द्वारा आयोजित खुले चर्चासत्र, उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना या सत्रासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना या खुल्या चर्चासत्राची माहिती सर्व बौद्ध बांधवांपर्यंत पोचावी यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बौद्ध बांधवांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू। आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाच्या मार्फत उपवर्गीकरण आणि बौद्ध जनगणना या विषय घेऊन आम्ही चर्चेसाठी आज खुले चर्चासत्र या आंबेडकर भवनामध्ये सुरुवात केली। समाजासमोर गहन प्रश्न ज्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता त्या गांभीर्याने आजपर्यंत कोणी घेतलेलं नाही। हे आंबेडकर भवनामधून मी समजतो सुरुवात आम्ही केली आणि मी अभिनंदन करतो। पहिल्यांदा प्राध्यापक संदेश वाघ यांचा मुंबई विद्यापीठातील आहे। अतिशय सुंदर असं त्यांनी विश्लेषण केलं। डॉक्टर S.K. भंडारे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, बड़ा गौर से मैं सुन रहा था। काफी बदलाव हो चुका है PhD मिलने के बाद, बताना चाहता हूं। माझ्यावरची काही जबाबदारी बोलण्याची आता कमी झाली असून मी पण त्यांना सांगितलं। आम्ही सुबचन राम यांना बोलवलं होतं। सुबचन राम आणि आम्ही बरेचसे कार्यक्रम बामसेपच्या याच्यामध्ये मी वक्ता म्हणून जातो। या सगळ्या विषयावरती सिस्टमॅटिकली लोकांच्या समोर यावं। ज्या जजमेंटच्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे, जे जजमेंट तुमच्याच माणसाकडून हे तुमच्या समाजाकडे देण्याचा प्रयत्न झाला। आज जे काही बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कॉन्स्टिट्यूशनल हेड्स उभे केले होते, पिलर्स उभे केले होते, ते पिलर्स यांनी उद्ध्वस्त केले। त्याच्यातली न्यायपालिका आहे असं मी समजतो। जे त्यांना अपेक्षित होतं, जे त्यांना घडवायचं होतं, ते सरकार घडवू शकत नाही। ते सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्या माध्यमातून, जजमेंटच्या माध्यमातून हे घडवण्यात येतं। म्हणून अशा प्रकारची हे जजमेंट्स येतात। म्हणून याचा निषेध करणं मी भरत वानखेडे यांचं देखील अभिनंदन करेल की त्यांनी महत्वाचा मुद्दा उचलला। मला पण माहिती नव्हतं बाबा ऍप्लिकेशन कोणाला करायचं, पण तुम्ही सांगितलं, तुमचं देखील अभिनंदन। तर अशा प्रकारे ह्या जजमेंटच्या माध्यमातून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे। एक मानसिकता सेट झालेली आहे। हा जो समाज पुढे चाललेला आहे त्याला मागे खेचण्यासाठी हे षडयंत्र आहे। आणि हे षडयंत्र ह्या मनुवादी ज्या संघटना आहेत देशामध्ये कार्यरत झालेल्या आहेत, की ज्या सत्तेवरती नाही आहे, परंतु देशाची पॉलिसी कशी ठरवावी, ह्या लोकांना कसं वंचित ठेवावं, जो बाबासाहेबांच्या विचाराने आलेला समाज आहे, आज आम्हाला चॅलेंज करतोय। एकेकाळी आमचे गुलाम होते 60 वर्षापूर्वी, त्या दृष्टीने हे असे जजमेंट येत आहे, त्यांचा विरोध होणं गरजेचं आहे। कर्नाटकाचं एकच उदाहरण सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, भरभरून व्होटिंग दिलं आपल्या लोकांनी आणि काँग्रेसचं सरकार तिकडे स्थापन झालं। तेथे देखील इम्प्लिमेंटेशनचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा कर्नाटकातले लोकांनी 2 लाखाच्या वरती
मोर्चा काढण्यात आला. अशा प्रकारे निवेदन देऊन त्यांनी विरोध केला. त्याच प्रकारची नीती महाराष्ट्रामध्ये आपल्याला आखावी लागली. ज्या वक्त्यांनी सगळ्यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या काही तुमच्या संघटना असतील त्या संघटनेच्या मार्फत 30 तारखेच्या आधी ह्या आपली ऍप्लिकेशन तिकडे जायला पाहिजे, त्याचा विरोध व्हायला पाहिजे. तर खरे म्हणजे लाखाच्या भरामध्ये आता संदेश वाघ यांनी सांगितलं की 15,000 तिथे ऍप्लिकेशन पडलेली आहे. लाखाच्या वरती विरोधात मधली ऍप्लिकेशन तिथे पडायला पाहिजे. नंतर पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढू आणि ती आपण जिंकू. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. आपण एवढा वेळ 10:30 वाजेपर्यंत आपण बसलेले आहात. आपण देखील याचं गांभीर्य जाणताय म्हणून आपण एवढा वेळ बसलेले आहे. हा आंबेडकर भवनाचा आजच्या कार्यक्रमाचा मेसेज, वर्गीकरणाचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. महाराष्ट्रामधील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा आणि या सरकारला विरोध करा. एवढंच आपल्याला सांगतो. आपल्याला धन्यवाद देतो. जय भीम, जय संविधान.